मळगंगा देवीच्या यात्रेनिमित्त निघोजवरून आलेल्या श्री मळगंगा देवीच्या पालखीची नेवासा शहरातून मिरवणूक काढण्यात आली। या पालखी मिरवणुकीचे फटाक्यांची आतिषबाजी करत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। देवी भक्त रेणुकदास घोलप यांनी पालखी मिरवणुकीचे नेतृत्व केले। नेवासा येथील एसटी स्टँड जवळ असलेल्या मळगंगा देवीच्या मंदिरापासून पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। यावेळी निघोज येथून आलेल्या श्री मळगंगा देवीच्या घागरीची व पालखीची सुवासिनींनी पंचारती ओवाळून स्वागत केले। अग्रभागी झेंडा काठी, त्यामागे सनई चौघडा पथक, पुष्पांनी सजविण्यात आलेली मळगंगा देवीची पालखी व पालखी मागे देवीच्या नावाने जयघोष करणारे भाविक असे या पालखी मिरवणुकीचे स्वरूप होते। या पालखीचे नेवासेकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करून दर्शन घेतले। या पालखी मिरवणुकीच्या प्रसंगी देवी भक्त रेणुकदास घोलप, सौ सुमनताई घोलप, परशुराम घोलप, सौ लताताई घोलप, राम घोलप, सौ ज्योती घोलप, सचिन घोलप, सौ जयश्री घोलप, सागर घोलप, वैशाली घोलप, संदीप घोलप, स्वप्नील घोलप, ओमकार घोलप, सोहम घोलप, रुद्र घोलप यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। या मिरवणुकीत निघोज पालखी नेतृत्व करणारे देवी भक्त भाऊ घोलप, अशोकराव गावडे, बाळासाहेब म्हसे, ज्ञानेश्वर झेंडे, राजू यादव, दादा कदम, विष्णू म्हसे, योगेश कदम, सागर घोलप, जालिंदर कुटे, मच्छिंद्र चौरे, राजू शिंदे, राहुल गावडे, प्रशांत सोनवणे यांच्या कुकाना भक्त परिवारातील सदस्य तसेच भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मळगंगा देवीच्या पालखी मिरवणुकीचा समारोप मळगंगा देवी प्रांगणात करण्यात आला। समारोप झाल्यानंतर देवीच्या पालखीचे असंख्य भाविकांनी दर्शन घेतले। संबळाच्या निनादात देवीची महाआरती करण्यात येऊन पालखी मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। यावेळी उपस्थित भाविकांना डाळभट्टी व आंबील महाप्रसाद वाटण्यात आला। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।